इजो अकाउंटन्सी चॅनलमध्ये मी प्राध्यापक ललित वेळेकर सर्व विद्यार्थी आणि व्ह्यूअर्सचं स्वागत करतो. बीकॉम फर्स्ट सेमिस्टर सेकंडमधील युनिट सेकंड कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी हा टॉपिक आपण सुरू करतो. यामध्ये सुरुवातीला आपण कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी या टॉपिकचं इंट्रोडक्शन अँड कॉन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी याचं नेमकं मीनिंग काय आहे ते आपण पाहूयात. काय म्हणलं बघा, टू कन्वर्ट पार्टनरशिप इंटू अ लिमिटेड कंपनी मीन्स टू चेंज द फॉर्म ऑफ पार्टनरशिप बिझनेस. म्हणजे यामध्ये बघा, ज्यावेळी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन किंवा हे लिमिटेड कंपनीमध्ये केलं जातं त्यावेळी चेंज द फॉर्म ऑफ पार्टनरशिप बिझनेस. म्हणजे बघा, यामध्ये पूर्णपणे पार्टनरशिप फर्मचं फॉर्म जो आहे तो चेंज केला जातो टू द फॉर्म ऑफ लिमिटेड कंपनी. म्हणजे बघा, एखादी पार्टनरशिप फर्म जी पूर्णपणे लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी. इट मे बी अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऑर अ पब्लिक लिमिटेड कंपनी. आता बघा, एकंदरीत पार्टनरशिप फर्मचा जो फॉर्म आहे तो बदलून त्या ठिकाणी नवीन फॉर्म तयार करणं, ज्याला आपण लिमिटेड कंपनी असं म्हणतो. आता हा फॉर्म म्हणजे काय, तर साधारणपणे बिझनेसेस जर आपण पाहिले तर यामध्ये कोणकोणते बिझनेस येतात, तर सोल प्रोप्रायटर हा एक सेपरेट फॉर्म आहे. त्यानंतर पार्टनरशिप फर्म बरोबर आहे, आणि त्यानंतर लिमिटेड कंपनी बरोबर आहे. मग याच्यामध्ये लिमिटेड कंपनीसुद्धा ही प्रायव्हेट असू शकते, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी. तर हे कंपनीचे वेगवेगळे फॉर्म आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक फॉर्म्समध्ये लिगल रिक्वायरमेंट वेगळी आहे, प्रोसिजर वेगळी आहे, बरोबर आहे. परंतु आता या ठिकाणी आपल्याला पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये करायचं आहे. मग ती कंपनी एकतर प्रायव्हेट लिमिटेड असू शकते किंवा पब्लिक लिमिटेड असू शकते. आता यामध्ये काय म्हटलं बघा, कन्व्हर्जन इज डन बाय आयदर ट्रान्सफरिंग ऑर सेलिंग ऑल ऑर सम ऑफ द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म टू अ लिमिटेड कंपनी. तर या प्रोसिजरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, तर पार्टनरशिप फर्मच्या जेवढ्या काही असेट्स आणि लायबिलिटीज आहेत, तर या प्रोसिजरमध्ये पार्टनरशिप फर्मच्या जेवढ्या काही असेट आणि लायबिलिटीज आहेत त्या पूर्णपणे ट्रान्सफर केल्या जातात किंवा सेल केल्या जातात. सम ऑफ द असेट अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म टू अ लिमिटेड कंपनी. त्या लिमिटेड कंपनीला सेल केल्या जातात किंवा ट्रान्सफर केल्या जातात. द लिमिटेड कंपनी पेज प्राइस टू द पार्टनरशिप फर्म. आणि ही जी लिमिटेड कंपनी आहे ती पार्टनरशिप फर्मला काय करते, त्याची प्राइस ही पे करते टू द पार्टनरशिप फर्म फॉर परचेस ऑफ द असेट अँड लायबिलिटीज. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या ज्या काही असेट आणि लायबिलिटीज लिमिटेड कंपनी टेक ओव्हर करते किंवा परचेस करते, तर त्याचा मोबदला म्हणून लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्मला ही काय करते, पेज प्राइस जी आहे ती पे करते. मग ही प्राइस आपल्याला या प्रोसिजरमध्ये काढावी लागते, ज्याला आपण परचेस कन्सिडरेशन असं म्हणतो, आणि हा भाग आपण पुढे पाहणार आहोत. आणि परचेस कन्सिडरेशनची प्राइस ही प्रामुख्याने शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स किंवा कॅश स्वरूपामध्ये दिली जाते. म्हणजे ह्याची जी परचेस प्राइस आहे ही एकतर सिक्युरिटीजमध्ये किंवा कॅश किंवा रोख पद्धतीने दिली जाते. पुढे काय म्हटलं बघा, व्हॅन अ फर्म इंटेन्स टू कन्वर्ट देअर बिझनेस into a company is termed by acquiring the business of the firm. म्हणजे यामध्ये बघा, लिमिटेड कंपनी काय करते, पार्टनरशिप फर्मचा बिझनेस हा ॲक्वायर करते. द कन्व्हर्जन ऑफ फर्म टू कंपनी फॉलोड इन सच केस द फर्म शुड बी लिक्विडेटेड अँड द कंपनी फॉर्म. म्हणजे ह्या केसमध्ये काय होतं, तर पार्टनरशिप फर्म ही लिक्विडेट होते किंवा त्याचं लिक्विडेशन होतं. म्हणजेच पार्टनरशिप फर्म ही क्लोज केली जाते, बंद केली जाते, आणि त्याच्या जागी लिमिटेड कंपनी ही तयार होत असते. आता साधारणपणे जर आपण ही या लिक्विडेशनची जर प्रोसिजर पाहिली तर त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. स्टेप फॉर लिक्विडेशन म्हणजे पार्टनरशिप फर्मचं लिक्विडेशन करून क्लोज करून पार्टनरशिप त्याचं लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्ट करत असताना एकूण 3 स्टेप आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट स्टेप आहे कॅल्क्युलेट मेड फॉर नेट असेट टू टेक ओव्हर. म्हणजे सुरुवातीला नेट असेट काय केले जातात, टेक ओव्हर केल्या जातात. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. यामध्ये साधारणपणे फिक्स्ड असेट्स प्लस करंट असेट्स यामधून मायनस लायबिलिटीज कराव्या लागतात, बरोबर आहे. म्हणजे फिक्स्ड असेट्स अधिक करंट असेट्स ह्याची एकूण टोटल केली जाते. पार्टनरशिप फर्ममध्ये एकूण किती टोटल असेट्स आहेत त्या पाहिल्या जातात आणि त्याच्यामधून ज्या लायबिलिटीज आहेत त्या मायनस केल्या जातात. म्हणजेच या ठिकाणी नेट असेट आपल्याला समजते, आणि मग यावरूनच आपल्याला परचेस कन्सिडरेशन ही
काढावं लागेल. आणि सेकंड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट द परचेस कन्सिडरेशन. अशाच पद्धतीनं फिक्स्ड असेट्स आणि टोटल करंट असेट्स किती आहेत आणि त्यामधून लायबिलिटीज मायनस केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहील तर त्याला आपण परचेस कन्सिडरेशन असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत यामध्ये आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एबीसी फर्म ही जर एबीसी लिमिटेडमध्ये जर कन्वर्ट करायची असेल तर त्यांना एकूण किती प्राइस दिली पाहिजे हे आपल्याला परचेस कन्सिडरेशनवरून समजेल. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट ऑफ गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व. आता यामध्ये पहा परचेस कन्सिडरेशन त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन करावं लागतं किंवा कॅपिटल रिझर्वचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल जर समजा परचेस पी.सी. जर 2 लाख असेल, बरोबर आहे. म्हणजे एकंदर लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्मला 2 लाख रुपये पी.सीची अमाऊंट देणार आहे. पण जर लिमिटेड कंपनीनं 2 लाखापेक्षा अधिक म्हणजे 2,50,000 एवढी अमाऊंट जर पेड केली तर या ठिकाणी बघा 50,000 रुपये जादा अमाऊंट पेड केलेली आहेत. तर यालाच आपण काय म्हणतो गुडविल, बरोबर आहे. आता इन केस जर समजा पी.सीची अमाऊंट जर 2 लाख रुपये आहे आणि जर लिमिटेड कंपनीनं 1,50,000 एवढीच अमाऊंट जर पेड केली तर इथं 50,000 रुपये काय झालेले आहेत कमी पेड केलेले आहेत. म्हणजे यालाच आपण म्हणतो कॅपिटल रिझर्व. ही अतिशय साधी सोपी कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत पार्टनरशिप फर्मचं हे लिमिटेड कंपनीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या सर्व असेट आणि लायबिलिटीज या लिमिटेड कंपनी टेक ओव्हर करते आणि त्याची जी काय प्राईस आहे ती प्राईस ही पार्टनरशिप फर्मला पेड करत असते. आता बघा साधारणपणे पार्टनरशिप फर्ममध्ये लायबिलिटीज या अनलिमिटेड असतात आणि या लायबिलिटीज लिमिटेड करण्यासाठी पार्टनरशिप फर्म ही कन्वर्ट केली जाते लिमिटेड कंपनीमध्ये. त्यानंतर कंपनी तयार होते, त्यालाच आपण सेपरेट बिझनेस एंटिटी असं म्हणतो आणि ज्यामध्ये रिस्क ऑफ लायबिलिटीजचं रिडक्शन होतं, लॉसेस कमी होतात आणि त्या व्यवसायाला एक स्टॅबिलिटी आपल्याला पाहावयास मिळते. आणि मग हा फायदा घेण्यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये केलं जातं. आता यानंतर आपण फायनली नेसेसिटी ऑर ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्व्हर्जन पाहणार आहोत. म्हणजे एकंदरीत पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये करण्याचे महत्त्वाचे हेतू किंवा आवश्यकता का आहे ते आपण पाहणार आहोत. आता आपण यामध्ये पाहूया नेसेसिटी ऑर ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्व्हर्जन. म्हणजे पार्टनरशिप फर्मचं लिमिटेड कंपनीमध्ये कन्व्हर्जन करण्याची आवश्यकता किंवा हेतू काय आहे तर त्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे रिक्वायरमेंट ऑफ लार्ज कॅपिटल. यामध्ये काय म्हणलं बघा फॉर एक्सपान्शन अँड परचेस ऑफ मॉडर्न मशिनरी व्हेरी हाय कॅपिटल इज रिक्वायर्ड अँड इट इज बियॉन्ड द कॅपॅसिटी ऑफ द पार्टनर्स टू मीट द रिक्वायरमेंट. ॲज सच इट बिकम नेसेसरी टू कन्वर्ट द फर्म इनटू लिमिटेड कंपनी. म्हणजे बघा ज्यावेळी एखाद्या पार्टनरशिप फर्मला मोठ्या कॅपिटलची आवश्यकता असते रिक्वायरमेंट ऑफ लार्ज कॅपिटल. तर याच्यामध्ये बघा ही रिक्वायरमेंट कशासाठी आहे मॉडर्न मशिनरी परचेस ऑफ मॉडर्न मशिनरी, बरोबर आहे. जर मॉडर्न मशिनरी परचेस करायची असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कॅपिटल लागतं, कॅपिटल रिक्वायरमेंट लागते. त्याचबरोबर आपला व्यवसाय हा एक्सपान्शन करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा कॅपिटल रिक्वायरमेंट असते आणि या सगळ्या कॅपिटल रिक्वायरमेंटच्या जी आवश्यकता आहे ती पूर्ण करण्यासाठी पार्टनरशिप फर्म ही लिमिटेड कंपनीमध्ये काय होते कन्वर्ट होते. दुसरी नेसेसिटी सांगता येईल सेपरेट लिगल एंटिटी. मी तुम्हाला आता ज्या पद्धतीने सांगितलं की पार्टनरशिप फर्मची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते आणि कंपनीची लायबिलिटी ही लिमिटेड असते. ज्यामध्ये काय म्हणले बघा पार्टनरशिप कम्स टू अँड एंड ऑन डेथ ऑर रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर्स. म्हणजे पार्टनरशिप कधी बंद पडते ज्यावेळेस एखाद्या भागीदारीचा पार्टनरशिपचा डेथ होईल किंवा तो रिटायर होईल त्यावेळेस ती भागीदारी किंवा पार्टनरशिप फर्म काय होते बंद पडते. इट मीन्स इट हॅज नो सेपरेट लिगल एंटिटी फॉर्म इट्स पार्टनर, बरोबर आहे. म्हणजे पार्टनरशिप फर्म ही सेपरेट लिगल एंटिटी फॉर्ममध्ये नसते. लिमिटेड कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ अँड ॲज सच इट हॅज अ सेपरेट लिगल एंटिटी. म्हणजे या ठिकाणी कोणतीही कंपनी ही सेपरेट लिगल एंटिटी असते ज्याच्यामध्ये कोणत्याही कंपनी मेंबरचा जर डेथ झाली किंवा तो रिटायर झाला तरीसुद्धा ही कंपनी एक आर्टिफिशियल पर्सन असल्यामुळे सेपरेट लिगल एंटिटी असल्यामुळे ती कधीही बंद पडत नाही, बरोबर आहे. डेथ ऑफ एनी शेअर होल्डर ऑर स्टेक होल्डर्स डज नॉट इफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ द कंपनी. म्हणजे कोणताही शेअर होल्डर्स किंवा जो स्टेक होल्डर आहे तो जर कंपनीतून बाहेर पडला तर कंपनीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, बरोबर. हा एक फायदा घेण्यासाठी पार्टनरशिप फर्मचं लिमिटेड कंपनीमध्ये काय होतं कन्व्हर्जन केलं जातं. त्यानंतर तिसरी नेसेसिटी आहे लिमिटेड लायबिलिटी.
आता पहा, लायबिलिटी ऑफ पार्टनरशिप बिईंग अनलिमिटेड. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पार्टनरशिप फर्ममध्ये अनलिमिटेड लायबिलिटी असते, बरोबर आहे. आणि ती लायबिलिटी लिमिट करण्यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये केलं जातं ना, बरोबर आहे. दे आर लायबल टू पे बिझनेस लायबिलिटी फ्रॉम देअर प्रायव्हेट असेट्स टू द लास्ट पैसा. म्हणजे पहा, ज्यावेळेस जे काही क्रेडिटर्स असतात, सेक्युअर क्रेडिटर्स असतात, तर त्यांची जी लायबिलिटीज पे करावी लागते. मग अशा वेळी पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर्स आहेत, तर त्यांची लायबिलिटी ही अनलिमिटेड असल्यामुळं अगदी त्यांच्याजवळ शेवटचा पैसा असेपर्यंत त्यांना ते पे करावे लागतात. अदर केस, याच्या उलट लायबिलिटी ऑफ अ स्टेक होल्डर इज अ लिमिटेड लायबिलिटी. अ स्टेक होल्डर इज अ लायबल टू पे ओनली अप टू फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर हेल्ड बाय हिम. हे फक्त शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे त्याच किमतीपर्यंत ते आपली लायबिलिटी पे करू शकतात. तर हा एक फायदा घेण्यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये केले जातं. त्यानंतर चौथी नेसेसिटी बघा, रेस्ट्रिक्शन ऑन द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स. आता यामध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये काही पार्टनर्स साठी रेस्ट्रिक्शन्स असतात, बरोबर आहे. तर त्यासुद्धा कमी करण्यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये केलं जातं. काय म्हटले पहा, देअर कॅन बी मॅक्झिमम 20 पार्टनर्स इन द पार्टनरशिप फर्म. म्हणजे कोणत्याही पार्टनरशिप फर्ममध्ये मॅक्झिमम 20 पार्टनर्स असतात, 20 पार्टनर्स असतात. दिस नंबर इज टू स्मॉल टू एक्सपांड द बिझनेस. आणि हे जे 20 पार्टनर्स आहेत ते पुरेसे नसतात बिझनेस ग्रो करण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी. इन द केस ऑफ द प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द नंबर ऑफ शेअर होल्डर्स कॅन बी इन्क्रीज टू 50. म्हणजे यामध्ये आपण कंपनीच्या फॉर्ममध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये शेअर होल्डरची आपण इन्क्रीज करू शकतो साधारणपणे 50 नंबर्सपर्यंत. वेअर ॲज इन द केस ऑफ अ पब्लिक लिमिटेड कंपनी, म्हणजे बघा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर होल्डर्स किती असतात, 50 पर्यंत असतात, बरोबर आहे. 50 शेअर होल्डर असू शकतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅक्झिमम. आणि जर पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, इन केस ऑफ अ पब्लिक लिमिटेड कंपनी देअर इज नो मॅक्झिमम लिमिट. मात्र पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर त्याच्यामध्ये मात्र शेअर होल्डरची कोणतीही लिमिट नाही किंवा लिमिट असत नाही. दिस सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ रेझिंग हर कॅपिटल अँड टू हॅव इफिशियंट मॅनेजमेंट. म्हणजे कॅपिटलची रिक्वायरमेंट आणि एक इफिशियंट मॅनेजमेंट जे आहे, तर त्याचं काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला मेंबर्सची आवश्यकता असते. आणि हे मेंबर्स वाढवण्यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये केलं जातं. नंबर ऑफ 5 बेनिफिट्स, टॅक्स बेनिफिट्स, बरोबर आहे. टॅक्स बेनिफिट्स त्यामध्ये म्हटलं आहे, अ लिमिटेड कंपनी एन्जॉय द लार्ज टॅक्स बेनिफिट्स ॲज कम्पेअर टू दोज ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या तुलनेमध्ये लिमिटेड कंपनीमध्ये जे काही टॅक्स बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळतात किंवा आपण घेऊ शकतो. आणि 6वी रिक्वायरमेंट आहे किंवा नेसेसिटी आहे बेटर स्टेटस. त्याच्यामध्ये म्हटलं आहे, अ लिमिटेड कंपनी एन्जॉय अ बेटर स्टेटस इन द मार्केट. दिस फॅसिलिटेट टू गेट लोन्स, इन्क्रीज प्रोडक्शन अँड सेल्स, गेट क्रेडिट फॅसिलिटी फ्रॉम सप्लायर्स. म्हणजे बघा, पार्टनरशिप फर्मपेक्षा लिमिटेड कंपनीमध्ये कंपनीचं स्टेटस हे बेटर होतं. आणि स्टेटस चांगला असल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज मिळत असतात, ज्याच्यामध्ये मार्केटमधून लोन घेणं, त्याचबरोबर आपलं प्रोडक्शन इन्क्रीज करणं किंवा सेल्स इन्क्रीज करणं किंवा ज्या क्रेडिट फॅसिलिटीज आहेत सप्लायर्सकडून मिळणाऱ्या, तर त्यासुद्धा ते चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतात. तर अशा पद्धतीनं कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इन टू लिमिटेड कंपनीचा आपल्याला कॉन्सेप्ट सांगता येईल, बरोबर आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे. थँक्यू सो मच.